स्वाध्याय इयत्ता 7वी विषय विज्ञान पाठ पहिला सजीवसृष्टी सुधार व वर्गीकरण. प्रश्न पहिला, शोधा पाहू माझा जोडीदार. कमळ पाण्यात राहण्यासाठी अनुकूल, कोरफड वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित, अमरवेल अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात, घटपर्णी फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात. प्रश्न दुसरा, परीक्षेत वाचा व खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. मी पेंग्विन बर्फाळ प्रदेशात राहतो. माझ्या शरीराची पोटाजवळील बाजू पांढरी आहे. माझी त्वचा जाड असून त्वचेखाली चरबीचे आवरण आहे. माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. माझे पंख आकाराने लहान आहेत. माझी बोटे पातळ त्वचेने जोडलेली आहेत. आम्ही नेहमी थव्याने राहतो. प्रश्न पहिला, माझी त्वचा जाड पांढऱ्या रंगाची व त्याखाली चरबीचे आवरण कशासाठी असावे? उत्तर, पेंग्विन हा थंड हिमप्रदेशात राहतो. तेथे सतत हिमाचे आवरण असते. शरीराचे तापमान टिकावे यासाठी पेंग्विनमध्ये जाड त्वचा असून त्याखाली चरबीचे आवरण असते. पांढऱ्या रंगामुळे तो आजूबाजूच्या हिमात मिसळून जातो व चटकन दृष्टीस पडत नाही. त्यामुळे भक्षकापासून त्याचे रक्षण होते. प्रश्न दुसरा, आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिटकून का राहतो? उत्तर, नेहमी एकत्र राहिल्यामुळे भक्षकापासून संरक्षण मिळते. पिल्लांची काळजी घेणे सोपे जाते. एकमेकांना चिटकल्यामुळे थंडी वाऱ्यापासून ऊब मिळते. म्हणून आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिटकून राहतो. प्रश्न तिसरा, ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते अनुकूलन हवे आणि का? ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तेथील तापमानाशी जुळवून घेता आले पाहिजे. त्यासाठी शरीरावर जाड त्वचा, चरबीचा जाड थर किंवा लव म्हणजेच केस यांचा जाड थर असला पाहिजे. प्रश्न चौथा, मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो? का? उत्तर, मी ध्रुवीय प्रदेशात विशेष करून अंटार्क्टिका खंडात राहतो, कारण इथे मला माझे खाद्य भरपूर प्रमाणात मिळते. प्रश्न तिसरा, खोटे कोण बोलतो? अ. झुरळ, मला 5 पाय आहेत. उत्तर, झुरळ खोटे बोलते. झुरळाला 6 पाय आहेत. आ. कोंबडी, माझी बोटे त्वचेने जोडलेली आहेत. कोंबडी खोटे बोलते. कोंबडीची बोटे त्वचेने जोडलेली नसतात. ई. निवडुंग, माझा मांसल हिरवा भाग हे पान आहे. उत्तर, निवडुंग खोटे बोलतो. निवडुंगाचा मांसल हिरवा भाग हे त्याचे खोड आहे. प्रश्न चौथा, खालील विधाने वाचून त्या आधारे अनुकूलन संदर्भात परीक्षेत लेखन करा. अ. वाळवंटात खूप उष्णता आहे. उत्तर, वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते. त्यामुळे तिथे खूप उष्णता आहे. शरीरातील पाणी टिकून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात. नाकावर त्वचेची घडी असते. पापण्या लांब व जाड असतात. आ. गवताळ प्रदेश हिरवगार असतो. उत्तर, गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे व गवताचे विविध प्रकार आढळतात. त्यामुळे गवताळ प्रदेश हिरवागार असतो. ई. सर्वत्र कीटक जास्त प्रमाणात आढळतात. उत्तर, कीटकाचे शरीर निमुळते व हलके असते. पंखांच्या 2 जोड्या असतात. काडीसारखे 6 पाय असतात. कीटक सर्वत्र जास्त प्रमाणात आढळतात. ई. आम्ही लपून बसतो. विषुववृत्तीय प्रदेशात दाट जंगलात तेथील प्राणी लपून बसतात. उ. आमचे कान लांब असतात. शाकाहारी प्राण्यांचे कान लांब असतात. त्यामुळे ते दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊन स्वतःचा बचाव करू शकतात. प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ. उंटाला वाळवंटातील जहाज का म्हणतात? उत्तर, 1. उंटाची त्वचा जाड असते. त्याचे पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात. 2. नाकावर त्वचेची घडी असते. त्यामुळे गरम हवेपासून त्याचे संरक्षण होते.
3. लांब व जाड पापण्या डोळ्यांचे संरक्षण करतात. 4. त्याच्या पाठीवरच्या कुबडात मेद साठवलेला असल्याने तो पाण्याशिवाय बराच काळ राहू शकतो. 5. या सर्व अनुकूलनामुळे उंट वाळवंटातून चालू शकतो. वाळवंटात वाहतूक करण्यासाठी तोच चांगला पर्याय आहे, म्हणून उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हणतात. आ. निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज का जगू शकतात? उत्तर. निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज जगू शकतात कारण 1. निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात किंवा ती खूप बारीक असतात. 2. पानांचे रूपांतर काट्यात झालेले असते, त्यामुळे पानांवाटे शरीरातले बाष्प बाहेर जात नाही. 3. खोडसुद्धा अन्न आणि पाणी साठवते आणि मांसल बनते. त्यावर मेदचट पदार्थाचा जाड थर असतो. प्रकाश संश्लेषणाचे कार्य खोडावाटे चालते. 4. मुळे पाण्याच्या शोधात खूप खोलवर जमिनीत जातात. या सर्व कारणांमुळे निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज जगू शकतात. सजीवांमधील अनुकूलन आणि त्यांच्या सभोवतालची परिस्थिती यांच्यात काय संबंध असतो? 1. अनुकूलन म्हणजे अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगण्यासाठी आणि प्रजनन करून स्वतःला टिकविण्यासाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीरक्रियांमध्ये झालेले बदल. 2. या बदलांमुळेच सजीवांना अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे आणि अधिवासातील परिस्थिती समजावून घेणे सहज शक्य होते. 3. जशी सभोवतालची परिस्थिती असते तशीच अनुकूलने होतात. सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते? उत्तर. 1. वेगवेगळ्या गुणधर्मांचे निकष लावून वनस्पतींचे व प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण केले जाते. 2. यासाठी त्यांच्या शरीररचनेचा सखोल अभ्यास केला जातो. 3. सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार केले जातात. 4. सजीवातील साम्य व भेद लक्षात घेऊन वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते. यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणतात. अशा रीतीने सजीवांचे वर्गीकरण केले जाते. पुढे पाठामध्ये विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देण्यात आली आहेत. सजीवांमधील विविधता कोणकोणत्या बाबींमुळे लक्षात येते? सजीवांमधील विविधता त्यांच्या आकारावरून, प्रकारावरून, रंगावरून आणि निरनिराळ्या शरीररचनांवरून लक्षात येते. काश्मीर व राजस्थान या प्रदेशात आढळणारे प्राणी व वनस्पती एकाच प्रकारच्या आहेत का? त्यांच्यामध्ये कोणता फरक तुम्ही सांगू शकाल? उत्तर. काश्मीर व राजस्थान या प्रदेशात आढळणारे प्राणी व वनस्पती एकाच प्रकारच्या नाहीत. कारण काश्मीर व राजस्थान हे दोन्ही प्रदेश भौगोलिकदृष्ट्या निरनिराळे आहेत. प्रत्येक प्रदेशाची परिस्थिती भिन्न असल्यामुळे या दोन्ही प्रदेशातील प्राणी व वनस्पती निरनिराळे असतात. काश्मीरमध्ये आढळणारे प्राणी केसाळ असतात. थंड प्रदेशात राहण्यासाठी त्यांच्या शरीरात बदल झालेले असतात. राजस्थान हा वाळवंटी प्रदेश असल्याने तेथे उंटासारखे प्राणी राहतात. बर्फाळ आणि थंड प्रदेशातील वनस्पती आणि वाळवंटी भागातील वनस्पती यांच्या शरीररचनेत तेथील परिस्थितीप्रमाणे बदल झालेले आढळून येतात. झालेले अनुकूलन. प्राणी अनुकूलनाचा उपयोग: तीक्ष्ण सुळे, सिंह, वाघ मांस फाडून खाण्यासाठी. टोकदार लांब चोच, खंड्या, करकोचा पाण्यातील भक्ष्य पकडण्यासाठी. आखूड चोच, चिमणी दाणे टिपण्यासाठी. लांब चिकट जीभ, सरडा, बेडूक कीटक भक्षणासाठी. लांब मान, जिराफ, शहामृग, एमू. जिराफ झाडाची उंचावरची पाने खाण्यासाठी. पक्षी दूरवर नजर टाकण्यासाठी. वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण का व कोणत्या निकषाच्या आधारे केले जाते? वनस्पतींचे वर्गीकरण खोडांचा आकार, जीवनक्रमाचा कालावधी, फुले येणे किंवा न येणे आणि अधिवास यानुसार केले जाते. प्राण्यांचे वर्गीकरण पेशी रचना, पाठीचा कणा आहे किंवा नाही, प्रजननाची पद्धत आणि अधिवास यानुसार केले जाते.
धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीज पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील.